तर जे काय हल्ल्याचं झालं ते मामीने सांगितलं तुम्हाला. तर आम्ही इकडून ज्यावेळेला गोळ्या चालल्या तर माझा हात माझ्या वडिलांच्या डोक्यावरती होता. तर एक म्हणजे माझ्या हाताला काहीतरी जाणवलं मला की काहीतरी इथे पडलं. तर मला असं काय वाटलं की माझ्या हातावरती गोळी मारली. आणि नंतर मी ज्यावेळेला उठून बघितलं तर मी माझ्या बाबांचं डोकं बघितलं तर ते पूर्ण रक्ताच्या ह्याच्यात माखलेले होते. बघताय सगळ्यांची मानसिक अवस्था तितकी नाही आहे तरी सुद्धा ते प्रयत्न करतात तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. ते जेव्हा तिथून निघाले तेव्हा त्यांना श्रीनगरच्या मेडिकल कॅम्पमध्ये मेडिकल हॉस्पिटलमध्ये काही प्रथमोपचार देण्यासाठी. तर हे जेव्हा मी सगळं बघितलं तर आम्ही असं हे केलं की तिकडच्या लोकल्सने पण सांगितलं की जे काही यांना हेल्प पोहोचवायचे असेल ते आर्मी वगैरे सगळे येतील, पहिले तुम्ही तुमचा जीव वाचवून इकडनं निघून जा. आणि तो स्पॉट असा आहे की तिकडे वरती जायला 3 तास लागतात घोड्याने. फक्त घोडेच जातात तिकडे, बाकी ना कुठली गाडी जाते ना काही सायकल काही नाही. तर ते सगळे घोडेवाले तिकडे आले आणि एक एक करून जेवढे जमत होते त्या सगळ्यांना एक एक त्यांनी घोडा दिला होता खाली पाठवायला. आणि जे उरले होते त्यांना चालत आम्ही हे केलं होतं, सगळे उतरत होते चालत.